उत्पत्ती 49वा अध्याय आणि 22 ते 24. योसेफ हा फळझाडाची शाखा आहे, निर्झरापाशी लावलेल्या फळझाडाची शाखा आहे. त्याच्या डहाळ्या भिंतीवर पसरल्या आहेत. तिरंदाजांनी त्यास त्रस्त केले, त्यास बाण मारिले, त्याचा पिच्छा पुरविला, तथापि त्याचे धनुष्य मजबूत राहिले. याकोबाचा समर्थ देव, मेंढपाळ, इस्रायलाचा खडक याच्या नावाने त्याचे भुज स्मरण पावले. देवाप वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादाची अशी करो. आम्हाला प्रियानो सर्वांना ठाऊक आहे की उत्पत्तीच्या 37व्या अध्यायापासून तर 50व्या अध्यायापर्यंत आम्हाला योसेफाचं जीवन चरित्र पूर्णपणे वाचायला मिळतं. आणि योसेफ या नावाचा अर्थ बघितला तर आणखी जोड देऊ असा याच्या नावाचा अर्थ आहे. आणि या ठिकाणी याकोब आपल्या सर्व मुलांना आशीर्वाद देत असताना आम्ही पाहतो योसेफाबद्दल देखील आम्ही जी वचने वाचली त्याच्या पुढच्या काही वचनामध्ये देखील 22 ते 26 या वचनामध्ये तो योसेफाबद्दल जे भाकीत करीत आहे त्या संबंधाने आम्हाला वाचायला मिळतं. आणि आम्ही बघितलं तर योसेफाच्या संपूर्ण जीवनामध्ये हे भाकीत देवाने परिपूर्ण केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. योसेफ हा फळझाडाची शाखा आहे अशा वचनामध्ये वाचण्यास मिळते. योसेफाच्या फलद्रुपतेचे हे वर्णन आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. योसेफाचे आत्मिक जीवन हे एका फळझाडाच्या शाखेसारखे होते. त्याला अनेक फळे आली होती, पण हे समृद्धीने भरलेले होते. त्या फळझाडांच्या फळांची चव अनेकांनी चाखून घेतली होती आणि ते किती स्वादिष्ट आहे याचा अनुभव देखील त्यांनी सर्वांनी घेतला होता. अनेकाचे जीवन या योसेफाच्या द्वारे आशीर्वादित झाले होते. अनेकांचे कल्याण त्याच्याद्वारे झाले होते असं आम्हाला पाहायला मिळतं. सुरुवातीला अत्यंत बिकट स्थितीतून त्याला जावं लागलं. कठीण परिस्थितीतून जरी त्याला जावं लागलं तरी शेवट अत्यंत गोड झालेला असं आम्हाला पाहायला मिळतं. त्याचं वर्णन आम्हाला असं करता येईल, फ्रॉम प्रिझन टू पॅलेस, नाही का, फ्रॉम प्रिझन टू पॅलेस. बंदी खाण्यातून देवाने त्याला राजवाड्यात देवाने त्याला नेलं असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि असा एक सुविचार आहे प्रियानो, कमळाकडून वाईट स्थितीतही फुलणे शिकावे. कमळाकडून वाईट स्थितीतही फुलणे शिकावे. कमळाचे फूल हे चिखलातून व गाळातून निघून फुलते असं आम्हाला पाहायला मिळतं. तसं योसेफाचे जीवन देखील आम्ही पाहतो. दुःखातून कष्टातून गेले पण शेवटी त्याला आनंदच आनंद मिळाला असं आम्हाला पाहायला मिळतं. पण ह्या स्थितीतही त्याला दुःखी कष्टी आपण त्याला कधीच पाहत नाही प्रियानो, नाही का. स्वतःच्या स्थितीबद्दल देवाला दोष देताना आम्ही कधीच पाहत नाही. अनेक जण आम्ही पाहतो की ज्यावेळेला अशा परिस्थितीत जातो त्यावेळेला आम्ही देवाला दोष देतो, देवाला दोषी ठरवतो. देवा माझ्या जीवनात असं का, असं म्हणून देखील आम्ही देवाला प्रश्न विचारतो. आणि या ठिकाणी आम्हाला पाहतो सर्व ठिकाणी सर्व स्थितीमध्ये त्याला उच्च स्थितीमध्ये आम्ही योसेफाला बघतो प्रियानो. सर्व ज्या ठिकाणी तो होता त्या ठिकाणी देवाने त्याला उच्च स्थितीमध्ये ठेवलेला आहे. आणि आम्ही पाहतो त्याच्या बापाच्या घरामध्ये असताना तो बापाचा सर्वात आवडता असा पुत्र होता. त्यानंतर त्याला मिस्रामध्ये पोटिफरच्या घरचा कारभारी देवाने त्याला केलं असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्याने सर्व काही योसेफाच्या ताब्यात दिलं होतं. बंदी शाळेत असताना देखील आम्हाला पाहायला मिळतं सर्व बंदिवान त्याच्या ताब्यात त्या नायकाने दिले होते असं आम्ही पाहतो. त्याचे सर्व बघत होता असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि शेवटी आम्ही काय पाहतो तर अवघ्या मिसर देशाचा तो मुख्याधिकारी होतो असं आम्हाला पाहायला मिळतो. फारो त्याची प्रशंसा करून सर्व व्यवहार त्याच्या स्वाधीन करतो असं आम्हाला पाहायला मिळतं. थोडक्यात आम्ही पाहूया प्रियानो त्याच्या जीवनाचं
हे प्रगतीचं रहस्य काय होतं नाही का. दोन मुद्द्यातून आम्ही त्याच्याबद्दल बघणार आहोत. पहिला मुद्दा आम्ही बघितला की तो फळ झाडाची शाखा आहे नाही का. आणि दुसरा मुद्दा हा आहे की देव देव त्याच्या बरोबर होता प्रियानो नाही का. त्याच्या जीवनात दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, निर्झरापाशी लावलेल्या फळ झाडाची तो शाखा आहे. पहिली गोष्ट, योसेफ फळ झाडाची शाखा आहे. आणि दुसरा मुद्दा काय, तर निर्झरापाशी लावलेल्या फळ झाडाची शाखा तो आहे. त्याच्या प्रगतीचं रहस्य काय प्रियानं, गुपित काय, तर दोन गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. देव योसेफा बरोबर होता. उत्पत्ती 39:2, 3, 21, 23 या सर्व वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की देव योसेफा बरोबर होता नाही का. दोघे एक विचाराचे असल्याशिवाय चालू शकत नाहीत असं आम्हाला देखील माहित आहे नाही का. देवाचे विचार आणि त्याचे विचार एकसारखे होते. अनेक ठिकाणी आम्ही वाचतो नाही का, अब्राम देवाबरोबर चालला नाही का, अब्राम देवाबरोबर चालला, नोहा देवाबरोबर चालला. पण या ठिकाणी आम्ही काय पाहतो, देव योसेफा बरोबर चालला नाही का, असं आम्हाला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते त्याच्या प्रगतीचं रहस्य. पहिलं काय, देव योसेफा बरोबर होता. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, देवाचा आत्मा त्याच्या ठाई होता. देवाचा आत्मा त्याच्या ठाई होता. देवाच्या आत्म्याच्या नियंत्रणाखाली तो होता असं आम्हाला पाहायला मिळतं. या दोन गोष्टी त्याच्या प्रगतीचं रहस्य होतं. या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत प्रियानो. गुलाम म्हणून विकला गेला, पण तेथला मुख्याधिकारी झाला आम्हाला पाहायला मिळतं. आसनत बरोबर विवाह होऊन त्याला 2 पुत्र झाले असं आम्हाला पाहायला मिळतं. वडील पुत्राचे नाव त्याने मनश्शे म्हणजे दुःखाचा विसर पाडणारा असे ठेवले. आणि धाकट्याचे नाव त्याने काय ठेवले, तर आम्ही पाहतो एफ्राईम म्हणजे रूप असं ठेवलं नाही. अनेक वेळेला आम्ही पाहतो की योसेफाने त्याच्या मुलाची नावं कशी ठेवली, प्रसंगाला अनुसरून त्याची नावं ठेवली. पण आज आम्ही अनेक अनेक कुटुंबामध्ये विचित्र नावं देताना आम्ही पाहतो. आपल्या लेकरांची नावं काही अर्थ नाही अशी नावं आम्ही देताना पाहतो. पण योसेफाने कसं त्या ठिकाणी नावं ठेवली असं आम्हाला पाहायला मिळतं. दुष्काळामध्ये त्याने सर्वांना धान्य दिले. आपल्या वडिलांचा व आपल्या भावांचा त्याने प्रतिपाळ केला असं आम्हाला पाहायला मिळतं. आपल्या भावांना त्याने प्रेमाने वागून त्यांचे समाधान केले. त्याने असं कधीच त्याच्या भावांना झिडकारलं नाही किंवा रागाने त्यांच्याशी कधीच बोलला नाही, क्रोधाने त्यांच्याशी तो बोलला नाही प्रियानो. तर आम्ही पाहतो की प्रेमाने वागून घेतले, त्यांचे समाधान केले. वाईटाची फेड त्याने बऱ्याने केली असं आम्हाला पाहायला मिळतं. द्वेष करणाऱ्यावर त्याने प्रीती करून ममतेने बोलून त्यांचे समाधान केले. इस्रायल लोकांच्या निर्गमाबद्दल त्याने भाकीत केलेलं आहे. ते आम्हाला उत्पत्तीच्या 25 शेवटच्या अध्यायामध्ये आणि 24 आणि 25 वचनामध्ये त्याने सांगितलं. त्याच्या अस्थिविषयी तुम्हाला देव या ठिकाणातून घेऊन जाईल, बाहेर काढल असं त्याने भाकीत केलं. आणि त्याने आठवणीने सांगितलं, माझ्या अस्थी येथून काय करा, घेऊन जा, या ठिकाणी ते ठेवू नका असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि निर्गम 13:19 मध्ये आम्हाला वाचायला मिळतं की त्याच्या अस्थी देवाचा दास मोशे याने आपल्या बरोबर घेतल्या नाही का. नंतर आम्हाला पाहायला मिळतं की यहोशुवाच्या राजवटीमध्ये त्या अस्थी पुरण्यात आल्या. यहोशुवा 24 अध्याय आणि 32 वचनामध्ये आम्हाला याविषयी पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, निर्झरापाशी लावलेल्या फळ झाडाची तो शाखा आहे प्रियानो. आणि त्याच्या डहाळ्या भिंतीवर पसरल्या आहेत. आणि आम्हाला देखील वाचायला मिळतं प्रियानो नाही का. कशा रीतीने आम्ही अनेक झाडाविषयी बघतो नाही का. जसं वचन आम्ही वाचणार नाही, पण इर्मिया 17:7 आणि 8 वचनामध्ये आम्हाला याविषयी पाहायला मिळतं कसं निर्झरापाशी लावलेलं तो होता. त्याच्या बापाने त्याचे भविष्य जे केलं होतं त्याच्या जीवनात ते पूर्ण झालं असं आम्हाला पाहायला मिळतं.
त्याच्या जीवनामध्ये उन्नती व प्रगती होत गेली, नाही का? वर वर त्याची उन्नती आणि प्रगती होत गेली. अनेक वेळा काय होतं, आमचं जीवन का सुरुवातीला फार चांगलं असतं, फार चांगलं असतं, आणि काही वर्षानंतर काय होतं, त्याची घसरण सुरू होते, नाही का? खाली खाली यायला सुरुवात होतो. देवाचं काम, देवाची प्रीती आणि देवाच्या सर्व गोष्टी, देवाची मंडळी यांच्यामध्ये आम्ही सुरुवातीला फार चांगल्या रीतीने सक्रिय असतो. त्याच्यानंतर काय होते, आमची अधोगती व्हायला सुरुवात होते. पण योसेफाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की त्याच्या जीवनामध्ये उन्नती व प्रगती होत गेली. त्याच्या उच्च स्थितीत पोहोचलेले जीवन आपण पाहतो. स्तोत्र 1 आणि 3 आम्हाला ठाऊक आहे. मध्ये वर्णन केलेला धन्य पुरुषासारखा तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा होता, नाही का? आणि आम्हाला ठाऊक आहे, पाणी हे दुसरं तिसरं काही नसून देवाचं वचन आहे. देवाच्या वचनाच्या बरोबर तो होता प्रियानो. देवाच्या वचनाने त्याची वाढ होत गेली. लहानपणापासूनच त्याला पापाचा तिटकारा होऊ लागला होता, असं आम्हाला पाहायला मिळतं. बाळपणापासूनच त्याला पापाचा तिटकारा होऊ लागला असं आम्हाला पाहायला मिळतं. भावाच्या दुर्वर्तनाविषयी खबर त्याने आपल्या बापाला दिली. ज्या वेळेला त्याचे भाऊ, त्याची आई बिल्ला आणि झिल्पा यांच्या मुलाबरोबर तो रानामध्ये कळप चारत असताना त्याच्या भावाच्या दुर्वर्तनाविषयी त्याने खबर आपल्या बापाला दिली, आणि त्याने बापाची खबर दिल्यामुळं त्याचे भाऊ त्याचे हाडवैरी झाले, त्याचे दुश्मन झाले, आणि अशा रीतीने ते त्याचा तिटकारा करू लागले. कशा रीतीने त्यांनी आम्ही पाहतो की कशा रीतीने त्याच्याशी तो शिदोरी घेऊन गेला असताना ती शिदोरी त्याच्या हातातून घेतली आणि त्याला त्या खाड्यामध्ये त्यांनी टाकून दिलं प्रियानो. त्याच्यानंतर काय झालं, खाड्यातून बाहेर काढलं आणि त्या व्यापाऱ्यांना त्यांनी विकून टाकलं, नाही का? किती वाईट असा व्यवहार त्याने त्याच्या भावाने त्याच्याशी केला होता. पण आम्ही पाहतो की वाईट किंवा वाईट गोष्ट त्याला आवडत नव्हती, आणि स्तोत्र 1:1 मध्ये सांगितल्याप्रमाणे तो वागत होता, नाही का? तो चालत होता, बसत होता, नाही का? आणि अशा रीतीने त्याचं जीवन पुढे पुढे चाललेलं होतं, नाही का? आणि देवाच्या वचनामध्ये आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणार जे 9 फळ आहे प्रियानो, नाही का? आणि आम्हाला ते कुठं वाचायला मिळतं, तर गलती करास पत्र 5वा अध्याय आणि 22 ते 23 या वचनामध्ये आम्हाला काय वाचायला मिळतं, 9 आत्म्याचं फळ याविषयी पाहायला मिळतं. आणि प्रियानो, हे 9 फळ आम्हाला त्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. पहिलं फळ आहे, नाही का, 9 प्रीती, नाही का? प्रीती. द्वेष करणाऱ्याचे क्षमकुशल पाहण्यासाठी गेला, नाही का? त्याच्या भावांचा द्वेष करत होते, त्यांना शोधण्यासाठी पाठवलं. तो असं म्हणाला नाही, नाही नाही पप्पा मी जात नाही, ते माझा किती द्वेष करतात, मी त्यांना जाऊन हे जेवण देत नाही, त्यांची खुशाली तुम्हाला आणत नाही, असं म्हटलं नाही, नाही का? तर आम्ही पाहतो द्वेष करणाऱ्यावर त्याने प्रीती केली, नाही का? दुसरी गोष्ट आम्ही पाहतो आनंद, नाही का? त्याच्या जीवनामध्ये आम्हाला आनंद पाहतो. दुःखी किंवा कष्टी तो आम्हाला कधीच दिसत नाही, शोक करताना कधीच दिसत नाही. ऐन तारुण्यात घरापासून दूर एकट्याला राहावं लागलं. आई वडिलांच्या आश्रयापासून दूर तो गेला, पण त्याने कधीच असं म्हणत, अरे रे मी कुठं आलो, किती लांब आलो, नाही का? माझ्या नशिबात हे काय आलं, नाही का? किती दुःख आणि किती कष्ट माझ्या जीवनात आले. माझे आई वडील माझ्यापासून दूर झाले, माझे भाऊ माझ्यापासून दूर झाले. अनेक वेळेला अशी आम्ही स्वतःची कीव करतो प्रियानो, नाही का? दुःखात असताना, पण त्याने तसं केलं नाही. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो, त्याच्या जीवनामध्ये शांती होती, नाही का? कुरकुर करताना तो आम्हाला कधीच दिसत नाही. देवाची शांती त्याच्या जीवनात होती. प्रभू येशूने म्हटल्याप्रमाणे, मी आपली शांती, जग देते तशी शांती मी तुम्हाला देत नाही, तर मी आपली शांती तुम्हाला देतो. देवाने ती शांती त्याच्या जीवनात दिली होती, म्हणून त्याच्या जीवनात कुरकुर नव्हती. अनेक वेळेला आमच्या जीवनामध्ये आम्ही कुरकुर करत राहतो मंडळीबद्दल, मंडळीच्या
मुलगाबद्दल नाही का, वडिलाबद्दल नाही का, अनेकाबद्दल आम्ही कुरकुर करतो. चौथी गोष्ट आम्ही पाहतो, सहनशीलता त्याच्या जीवनामध्ये होती प्रियानो. किती सहनशील तो होता. हे बाबा द्वेषपूर्ण शब्द त्याने सहन केले, अन्याय त्याने सहन केला नाही का. कैदेत त्याला टाकण्यात आलं तेव्हा त्याने त्या ठिकाणी प्रतिकार केला नाही. त्याने म्हटलं नाही की मी काही केलं नाही, कशाला मला कैदेमध्ये टाकता, असं तो म्हटला नाही प्रियानं. आम्ही पाहतो नाही का, अन्याय त्याने सहन केला, खोटा आरोप त्याने मुकाट्याने सहन केला, असं आम्हाला पाहायला मिळतं. नंतर आम्ही पाहतो की पाचवं फळ, ममता त्याच्या जीवनामध्ये होती नाही का. ममता नाही का, भावाबरोबर ममतेने बोलून त्याने त्यांचे समाधान केले. कैद्याबरोबर तो स्नेहाने वागला. 50व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो योसेफाचा बाप वारल्यानंतर योसेफाचे भाऊ योसेफाकडे जाऊन म्हणाले, आपला बाप मरण्यापूर्वी त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही योसेफाला सांगा की तुम्ही त्याचं जे वाईट केलं त्याच्याबद्दल तू त्याचं सूड होऊ नको नाही का, तू त्यांचा बदला घेऊ नको, तर तू त्यांच्याशी प्रेमाने वाग. आणि त्यांचं हे भाषण ज्यावेळेला त्याच्या भावाने ऐकलं, त्या उत्पत्ती 50 मध्ये असं म्हटलंय, योसेफ रडला नाही का, योसेफ रडला. आणि आम्ही पाहतो की त्याने सांगितलं की तुम्ही जे काही केलं ते देवाने माझ्या भल्यासाठी केलं, असं त्याने म्हटलं नाही का. तुम्ही जे काय मला मिस्रात विकून टाकलं ती फार चांगली गोष्ट केली नाही का. त्याच्यामुळं आम्ही पाहतो की माझं आणि तुम्हा सर्वांचं भलं झालं, असं आम्हाला पाहायला मिळतं. चांगुलपणा ही पाचवं फळ त्याच्या जीवनात होतं. सूडबुद्धीने काहीच न करता अनेकांचे त्याने कल्याण केले. दुष्काळी परिस्थितीत कुटुंबाला व मिसर देशाला त्याने सांभाळलं नाही का. दुष्काळी परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाला त्याने सांभाळलं नाही का. ते 12 त्याचे भाव, 11 त्याचे भाव होते, त्याच्या सर्व लेकरे सर्व कुटुंबाला त्याने त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये 7 वर्षाच्या त्या दुष्काळामध्ये त्याने त्याला सांभाळलं, असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि 7वं फळ आम्हाला पाहायला मिळतं, विश्वासूपणा नाही का. त्याच्या जीवनात विश्वासूपणा किती होता प्रियानो. पोटिफराच्या घरी व बंद विश्वासू राहिल्यामुळे सर्व अधिकार त्याला देण्यात आले नाही का. पोटिफराच्या घरात तो सर्व काही विश्वासाने त्याने केलं, सर्व व्यवहार विश्वासाने केले. आणि तो जे काही काम हाती घेतो त्याला देव आशीर्वादित करतो, असं त्या पोटिफराला देखील कळून आलं प्रिया. आणि त्या बंदीशाळेच्या नायकाला देखील कळून आलं की हा फार चांगला मनुष्य आहे, हा देवाचा दास आहे नाही का. आणि त्याने सर्व कैद्यांना त्याच्या स्वाधीन करून टाकलं प्रियानो नाही का. आम्ही पाहतो की सर्व अधिकार त्याला देण्यात आले. 8वी गोष्ट आम्ही पाहतो की 8वं फळ सौम्यता नाही का. त्याच्या जीवनामध्ये किती सौम्यता होती प्रियानो. आपला द्वेष करणाऱ्या बरोबर सौम्यतेने तो वागला. सर्वांना संकट समय त्याने आधार दिला नाही का. गर्वाने फुगून न जाता देवाचे भय धरून त्याने सर्व कामकाज केले. त्याने असं म्हटलं नाही, मी आता मिस्राचा मुख्य अधिकारी झालेलो आहे, आता हा अधिकार माझ्या हातात आलेला आहे, आता मला जसं वाटेल तसं मी करेल, असं त्याने कधीच केलं नाही. अनेक वेळेला काय होतं, असा अधिकार लोकांच्या मनात आल्यावर त्यांचं मन बदलून जातं नाही का. आणि मग विश्वासणारे असूनही अविश्वासणाऱ्यासारखे ते जीवन जगतात प्रियानो. देवा सहाय्य करू आम्हा सर्वांचं की आम्ही योसेफासारखं जीवन जगावं प्रियानो. 9वी गोष्ट आम्ही पाहतो, 9वं फळ इंद्रिय दमन त्याच्या जीवनात होतं प्रियानो. पोटिफराच्या पत्नीच्या दुष्ट वासनेपासून तो पळून गेला नाही का. त्याच वेळेला आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालला असताना देवाच्या समक्ष त्याचे गांभीर्य समजून तसा तो वागला नाही. त्याने असं म्हटलं नाही, आता मी एकटाच आहे, पोटिफराची पत्नी एकटीच आहे नाही का, आणि मी काही करू शकतो, असं म्हटलं नाही. पण त्याला असं वाटलं की देव माझ्या बरोबर आहे, देव सर्व काही बघत आहे, आणि म्हणून देवाचं समक्षतेचं गांभीर्य समजून तो वागला, असं आम्हाला पाहायला मिळतं. वाईट वासनेला तो बळी पडला नाही का. भावाच्या दुर्वर्तनात तो सामील झाला नाही. त्यावेळेला रानात असताना
त्याचे भाऊ दुर्वर्तन करत होते त्याच्यामध्ये तो काय सामील झाला नाही, असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि आम्ही पाहतो की त्याने आपले अवयव देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे त्याने आपले जे साधने होण्यासाठी त्याने काय केलं, देवाला समर्पित केलं प्रियानो. त्याचं जीवन फलदायी असं जीवन होतं. योसेफासारखं फलदायी जीवन आम्हा सर्वांचं असावं अशी देवाची इच्छा आहे प्रियानो. देवाची इच्छा आहे की आमचं जीवन त्या योसेफासारखं असावं. योसेफाने जसं केलं तसं आपणही केल्यास देव आमचे जीवन हे फलद्रूप करून तो आम्हास फळझाडाची शाखा करून अनेकासाठी आशीर्वादाचे साधन करेल. देवबाप सहाय्य करो.